काँग्रेस प्रणित युपी आघाडीला 10 वर्षापूर्वी अनपेक्षित यश मिळालं होतं, तेव्हा तितक्याच अनपेक्षितपणे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली होती। देशाच्या आर्थिक क्षेत्राला त्यांनी एक वेगळं वळण दिलं होतं। त्यांच्याकडे नेहमीच बिगर राजकीय पंतप्रधान म्हणून पाहिलं गेलं। आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, अर्थकारणातला सिंह हरपलेला आहे, ज्यांनी आपल्या भारताच्या आर्थिक क्षेत्राला एक दिशा दिली, एक महान नेता आपण गमावलाय, काय सांगशील? गिरीश, तुम्ही म्हणालात तसं खरं तर हे राजकारणी नव्हते। मनमोहन सिंग यांच्याकडे ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून देखील बघितलं जायचं, कारण मनमोहन सिंग खरे राजकारणी नव्हते। तसं बघायला गेलं तर मनमोहन सिंग यांचा राजकारणाशी तसा थेट संबंध नव्हता, पण त्यांना सगळी पदे मिळाली। 1990च्या काळामध्ये जेव्हा देशावरती आर्थिक संकट होतं, त्या काळात अर्थमंत्री म्हणून नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी जी कामगिरी केलेली होती, देशाला खरं तर आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अर्थतज्ञ म्हणून त्यांनी जे काम केलेलं होतं ते नावाजण्याजोगं होतं। खरं तर तिथनं पुढंच मनमोहन सिंग यांचं काँग्रेसमध्ये एक मोठं वजन जे आहे ते तयार झालेलं होतं। अनेक काँग्रेसमधील नेत्यांचे ते जवळचे म्हणून ओळखले जायचे, खास करून गांधी घराण्याचे अतिशय निकटवर्तीय म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे बघितलं जायचं। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर राजीव गांधी असतील, त्यानंतरच्या काळामध्ये सोनिया गांधी असतील, आणि आता नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंग हे गांधी घराण्याचे खूप जवळचे म्हणून ओळखले जायचे। 10 वर्षाचा त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ म्हणजे 2004 ते 2014 या काळामध्ये मनमोहन सिंग यांनी देशाला खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम केलं। त्या काळामध्ये खरं तर युपीए 1 आणि युपीए 2 अशा पद्धतीचं कोएलिशनचं सरकार होतं, पण हे सरकार असताना देखील मनमोहन सिंग यांनी खूप हातोटीने हे सगळं सरकार चालवल्याचं आपल्याला बघायला मिळतं। खास करून युपीए 2 मध्ये अनेक छोट्या छोट्या पक्षांनी पाठिंबा काढून घेण्याची देखील भूमिका बजावलेली होती, तशा पद्धतीच्या गोष्टी देखील त्यांच्याकडनं सांगितल्या होत्या। मात्र हे सगळं सांगितलेलं असताना मनमोहन सिंग यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं हँडल केलं होतं आणि युपीएचं सरकार